नालासोपारा पूर्व येथील डीमार्ट समोरील परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई दरम्यान भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी एका फेरीवाल्यास मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। ही घटना रविवारी सायंकाळी घडल्याचं सांगितलं जात आहे। वसई-विरार महानगरपालिकेचे पथक रस्त्यावरील अनधिकृत स्टॉल हटवण्याची कारवाई करत असताना वाद निर्माण झाला। यावेळी एका फेरीवाल्याने भाजप कार्यकर्त्यांवर हात उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले नगरसेवक तथा भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी संबंधित फेरीवाल्यास मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे। या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शेळके म्हणाले की परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। सुमारे 100 मीटर परिसरात 150 गॅस सिलेंडर वापरले जात होते। रस्त्यावरून साधी ॲम्ब्युलन्सही जाऊ शकत नव्हती। आमच्या कार्यकर्त्यांवर फेरीवाल्याने हल्ला केल्यानंतर माझ्याकडून तत्काळ प्रतिक्रिया स्वरूपात ही घटना घडली होती, असंही त्यांनी मान्य केलं। या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे।